जोपर्यंत मतदार याद्यात स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊन दाखवाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला थेट इशारा. निवडणूक प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करण्याची मागणी. निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार घुसवलेत. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर तुम्हाला मिरची का लागते, तुम्ही शेण खाल्लंय म्हणूनच झोंबतय, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडिओ दाखवत सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल. निवडणूक आयोग कुणाचाही गुलाम नसल्याची करून दिली आठवण. मविया आणि मनसे नेत्यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची घोषणा करणार. खासदार संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज. मी खऱ्या शिवसेनेचा गुंड आहे, खऱ्या शिवसेनेचे गुंड असाल तर समोर येऊन बोला, राऊतांचं शिंदेंना आव्हान. राज ठाकरेंचा बाळासाहेबांचे खरे वारसदार. उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा राज ठाकरेंकडे द्यावी. नवनाथ बन यांचा उद्धव ठाकरेंना टोला. माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीमध्ये वाढ. धंगेकरांविरोधात समीर पाटलांचा 50 कोटींचा मानहानीचा दावा. मेट्रो स्थानकांच्या नावावरून काँग्रेसची टीका. सीएसएमटी मेट्रो स्थानकाला कोटक जोडल्यानं काँग्रेसचा आक्षेप. कॉर्पोरेटच्या नादामध्ये महापुरुषांचा विसर पडल्याचा सचिन सावंतांचा हल्लाबोल. नाशिक आयटीआयमध्ये वेदांचं शिक्षण दिलं जाणार. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पुरोहितांची गरज भागवण्यासाठी उपक्रम. स्थानिक पुरोहितांचा सरकारी निर्णयाला विरोध. कोथरूड गोळीबारानंतर गुंड निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल. मकोकासह खंडणी उकळल्याचाही गुन्हा. नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी पडले. दोघांचा मृत्यू. एकाची प्रकृती चिंताजनक. मुंबईहून बिहारकडे जात होती एक्सप्रेस. मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बरांचा गौरव. झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्याचं आज प्रक्षेपण. रात्री 7:52 पहा दिमाखदार सोहळा.